आजचे युग म्हणजे डिजिटल युग. माहितीच्या या महासागरात आपण नित्यनेमाने बुड्या मारतो आहोत आणि या महासागराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे वर्ल्ड वाईड वेब डे. आपल्याला माहिती मिळवायची असेल, शिक्षण घ्यायचं असेल, खरेदी करायची असेल, मनोरंजन पाहायचे असेल किंवा एखाद्याशी संवाद साधायचा असेल, हे सर्व आज वर्ल्ड वाईड वेबच्या माध्यमातून शक्य झालं आहे. ही सुविधा देणाऱ्या वेबच्या महत्वाची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी वर्ल्ड वाईड वेब डे साजरा केला जातो. नमस्कार, मी टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी. वर्ल्ड वाईड वेब म्हणजे काय? वर्ल्ड वाईड वेब हा इंटरनेटवरील एक सेवा तंत्र आहे जो HTML म्हणजेच हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेजच्या साहाय्याने माहिती एकत्रित करून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देतो. वेब हा इंटरनेटचा भाग असला तरी तो इंटरनेट सारखाच नाही. इंटरनेट ही एक मोठी जागतिक नेटवर्क प्रणाली आहे, तर वेब म्हणजे त्यावरील माहिती पाहण्याचं एक इंटरफेस. वेबमुळे आपण वेबसाईट्स, ब्लॉग्स, सोशल मीडिया, ई-कॉमर्स साइट्स, ऑनलाईन शिक्षण, बँकिंग सेवा, नकाशे, व्हिडिओ आणि बरेच काही वापरू शकतो. ही सर्व माहिती आपण आपल्या संगणक, मोबाईल, टॅबलेट किंवा स्मार्ट टीव्हीवर सहजपणे पाहू शकतो. आता थोडक्यात जाणून घेऊ वर्ल्ड वाईड वेबचा इतिहास. वर्ल्ड वाईड वेबचा शोध ब्रिटनचे शास्त्रज्ञ सर टिम बर्नर्स-ली यांनी 1989 साली घेतला. त्यावेळी ते CERN म्हणजेच युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च या संशोधन संस्थेत काम करत होते. त्यांना असं वाटलं की जगभरातील संशोधकांनी आपापली माहिती एकत्र ठेवून सहज उपलब्ध करावी, जेणेकरून शास्त्रीय शोध अधिक परिणामकारक होतील. त्यांनी HTML, HTTP आणि URL हे 3 मुख्य तंत्रज्ञान तयार केले, जे आज वेबच्या मूलभूत रचना आहेत. 1991 मध्ये वर्ल्ड वाईड वेबचा पहिला संकेतस्थळ सार्वजनिकरित्या सुरू करण्यात आला. वर्ल्ड वाईड वेब डे का साजरा केला जातो? 1 ऑगस्ट दिवस हा वेबच्या विकासात झालेल्या क्रांतिकारी बदलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्याच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उपयोगांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध संस्था, शाळा, महाविद्यालय आणि IT कंपन्या विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि चर्चासत्रांचं आयोजन करतात. तसेच विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी मोहीम राबवली जाते. वेबने अनेक बदल घडवलेले आहेत. शिक्षण क्षेत्रात क्रांती केलेली आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे जगातील कोणत्याही कोपऱ्यातून कोणतीही भाषा, कोर्स किंवा कौशल्य शिकणं शक्य झालं आहे. कोर्सेरा, खान अकॅडमी, बायजूस आणि YouTube सारख्या माध्यमांनी शिक्षण सुलभ आणि सर्वसामान्यांसाठी खुलं केलं आहे. व्यवसाय आणि उद्योगात प्रगती केलेली आहे. ई-कॉमर्स, ऑनलाईन मार्केटिंग, डिजिटल पेमेंट्स आणि ग्राहक सेवा हे सर्व वेबमुळे आज शक्य झालं आहे. Amazon, फ्लिपकार्ट आणि अनेक स्थानिक उद्योग आज वेबवरच चालतात. कोणतीही माहिती हवी असेल तर फक्त काही सेकंदात गुगल, विकिपीडिया किंवा अन्य सर्च इंजिन्सवरून ती माहिती मिळवता येते. यामुळे विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि सामान्य माणसालाही ज्ञानाचा भंडार उघडले गेले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर यामुळे जग एका क्लिकवर आले आहे. कौटुंबीय, मित्र, सहकारी यांच्याशी सातत्याने संपर्क साधता येतो. OTT प्लॅटफॉर्म्स, नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, हॉटस्टार, ऑनलाईन गेमिंग, YouTube आणि संगीत ऍप्स यांमुळे टीव्ही व सिनेमा यांच्या पलीकडेही मोठे मनोरंजनाचे जग निर्माण झाले आहे. वर्ल्ड वाईड वेबचे फायदे काय असू शकतात? मुक्त आणि जलद माहितीचा प्रवेश, व्यवसायाच्या नवीन संधी, शिक्षण आणि कौशल्य विकासात मदत, जगाशी संवाद आणि संपर्क, तात्काळ व्यवहार आणि बँकिंग सेवा, सर्जनशीलता आणि अभिव्यक्तींसाठी प्लॅटफॉर्म. वेब जरी खूप फायदेशीर असला तरी त्याच्याशी संबंधित काही धोकेही आहेत. सायबर क्राईम म्हणजेच फसवणूक, हॅकिंग, फिशिंग, खोटी माहिती आणि अफवा, गोपनीयतेचा भंग, व्यसनाधीनता, मुलांमध्ये चुकीच्या सवयींचा प्रसार. सुरक्षित वेब वापरासाठी उपाय जाणून घेऊयात. 1 म्हणजे मजबूत पासवर्ड वापरणं. 2 विश्वसनीय संकेतस्थळांनाच भेट देणं. 3 सतत अँटीव्हायरस व सॉफ्टवेअर अपडेट ठेवणं. 4 खाजगी माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगणं. 5 वेळेचे नियोजन करून वेबचा मर्यादित वापर. वाईल्ड वेब ही केवळ तांत्रिक प्रणाली नसून ती मानवी जीवनाशी अपरिहार्य गरज बनली आहे. शिक्षण, संवाद, आरोग्य, व्यवहार आणि मनोरंजन या सर्व गोष्टींमध्ये वेबचा फार मोठा वाटा आहे. वर्ल्ड वाईड वेब डे साजरा करून आपण या महान शोधकला
सर टिम बर्नर्स-ली यांना आदरांजली अर्पण करतो आणि एक जागरूक, सुरक्षित आणि जबाबदार इंटरनेट वापरकर्ता बनण्याची शपथ घेतो. वेबचे जसे फायदे आहेत तसे जबाबदाऱ्या सुद्धा. वेबचा योग्य वापर करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.